याची आपण सर्वांनी नोंद घ्या. राज तयार होतील. राज शिंदे युवा खेळाडू आहेत, कित्येक वर्ष या लीगमध्ये गोलंदाजी करत आहेत. एका बाजूला दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांनी बऱ्याचशा वेळा या लीगमध्ये सहभाग घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. निमित्त आहे पर्व क्रमांक 7. मॅचला सुरुवात. स्ट्रायकर एंडला नितीन वांगडे तयार. पहिलाच बॉल आक्रमण केलंय आणि पहिल्याच बॉलचं स्वागत दिमागदार केलं. एक्स्ट्रा कव्हर बॉल सीमारेषा पलीकडे. या डावाची सुरुवात नितीन वांगडे हिरो यांनी केली आपल्या स्टाईलने आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमा पार. 4 धावा चौकार. पण नितीन वांगडे नुकतीच त्यांची निवड झालेली आहे सातारा प्रीमियर लीग या लीग मध्ये आणि या बॉलवरती त्यांनी पहिला चौकार अंकित केला आहे. आणि राज एक युवा खेळाडू आहेत. राज शिंदे यांनी अनेक वेळा प्रभावित केलेला एक युवा खेळाडू आहेत आणि त्यांचा पहिलाच बॉल पाठवला आहे सरळ 4. एका बाजूला राज शिंदे ज्यांचं सिलेक्शन झालं होतं अंडर 16 साठी, ते लेदर बॉलचे घटक. आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा कॅचेस विन द मॅचेस. आणि हा झेल किती महत्वाचा होता नितीन वांगडे यांचा. राज शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी संधी निर्माण करून दिली होती परंतु क्षेत्ररक्षकांना संधीचं सोनं करता आलं नाहीये. असा हा युवा खेळाडू आहे ना, एक शॉट आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. पण राज शिंदे यांच्याबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना की लेदर बॉल क्रिकेट त्यांनी चांगल्या प्रकारे खेळलंय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला दमखम दाखवतायत. अंडर 16 मध्ये त्यांचं पाठीमागच्या कालखंडामध्ये सिलेक्शन झालं होतं. म्हणजे क्षमता चांगली आहे. एका बाजूला त्यांनी कमबॅक जोमाने केलं. जरी पहिल्या बॉलवरती चौकार खर्च केला असला तरी देखील त्यांचं मनोबल खालावलं नाही तर उंचावलं आणि त्यानंतर संघाला एक संधी निर्माण करून दिली परंतु पॉइंटमध्ये झेल टिपता आला नाहीये. पण नितीन वांगडे यांना जे जीवनदान मिळालंय ना, त्या जीवनदानाचा उपद्रव काय बघायला मिळेल. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांगडे दाद मागितली. हा भेदक मारा. डॉट बॉल टाकलाय. राज शिंदे जबरदस्त गोलंदाजी करतायत. पहिला बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी राज शिंदे यांनी बहारदार केली आहे. युवा खेळाडू चर्चेमध्ये असणारं हे नाव शिंदेवाडीचं. एका बाजूला या लीग मध्ये चर्चेमध्ये असणारं नाव म्हणजे नितीन वांगडे. पुन्हा एकदा आपल्या स्टाईलने बॉल पाठवलाय. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की रिकाम्या जागा भरा आणि या 4 धावा ऍड करा आणि धावसंख्येला पुन्हा चालना मिळेल. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल राज शिंदे यांचा पाठवलाय. वीरेंद्र सेहवाग स्टाईल. हा बॉल गेला डीप कव्हर सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी गॅप चांगल्या प्रकारचा शोधला. क्षेत्ररक्षक डीपला कोणतेही नाहीयेत. धावसंख्या 9. 0 गडी बाद. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल चांगला पाहिलं की नितीन वांगडे शफल होत आहेत. उजव्या स्टीच्या बाहेर येत आहेत बॉल खेळण्यासाठी की त्याच वेळेस मात्र एक खोलवर पद्धतीचा बॉल टाकलाय. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना या फार महत्त्वाच्या आहेत. गोलंदाजाला फलंदाजाचं वाचन करावं लागतं आणि फलंदाजाला गोलंदाजाचं वाचन करावं लागतं. या गोष्टींना क्रिकेटमध्ये फार मोठं महत्त्व आहे. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळाले धावसंख्या 10. 0 गडी बाद. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल येतोय तो निर्धाव. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या अखेरीस टीम नित्रळने बनवलेली आहे. धावा 10 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे आपण वेळ घेऊ नका. पॉवर प्लेचं पहिले षटक संपलेलं आहे. एकच षटक आहे पॉवर प्लेचं 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. आता खुलं क्षेत्ररक्षण आहे आणि खुल्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशा प्रकारची आहे तर एका बाजूला डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सी कॉर्नरला आहेत, एक वाईडिश लॉंग ऑनला आहेत, एक लॉंग ऑफला आहेत आणि एक एक्स्ट्रा कव्हरला आहेत. म्हणजे बॅकअप आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर इन सर्कल, फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, मिड ऑफ, पॉइंट, इन सर्कल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि या षटकासाठी आता अनुभवी खेळाडू शशिकांत शिंदे यांच्या हातात बॉल. त्यांच्या या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न
परंतु इथे आलाय तो डॉट. शशी शिंदे म्हटलं की अनुभवी खेळाडू, नितीन वांगडे अनुभवी खेळाडू आहेत, कित्येक वेळा एकामेकासमोर आलेले आहेत. पुन्हा एकदा गाठ पडलेली आहे. दोन्ही खेळाडू तोलामोलाचे आहेत, दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल प्रगतीपथावरती, राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा बॉल एस्टांचा वेध घेतोय फलंदाज नितीन वांगडे. क्लीन बोल्ड, त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. नितीन वांगडे यांचे मनसुबे या बॉलच्या पाठीमागे उधळून लावले आणि जो फलंदाज इनफॉर्म आहे अशा फलंदाजाला माघारी पाठवलंय. त्रिफळाची लाईन मिस करून बसले. मनसुबे हेच होते की उजव्या स्टिच्या बाहेर जायचं, फाईन लेग आणि लॉंग लेगला बॉल टोलवायचा, परंतु हे सर्व काही मनसुबे शशी शिंदे यांनी उधळून लावलेले आहेत या बॉलच्या पाठीमागे. धक्का क्रमांक लागलाय. पहिला जीवनदान मिळालं होतं नितीन वांगडे यांना, परंतु त्या जीवनदानाचा फायदा चांगल्या प्रकारे उचलू शकलेले नाहीयेत. 10 वरती धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम श्री क्षेत्र नित्रळ या टीमला. एका बाजूला आता टीम शिंदेवाडी ही टीम चांगली खेळ करते. एका बाजूला छत्रपती 11 शिंदेवाडी हा संघ आता चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये टीम श्री क्षेत्र नित्रळला धावा मिळाल्या होत्या. एका बाजूला आता धावसंख्येची गती कमी केलेली आहे. चला घाई करा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी शुभम सोनावणे. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि बॅटिंगसाठी शुभम सोनावणे आलेले आहेत. बॅटिंग करण्यासाठी क्रमांक 3 वरती येत आहेत. एका बाजूला शशी शिंदे तयार होतील बॉल क्रमांक 3 घेऊन. अद्याप एकही धाव त्यांनी खर्च केली नाहीये. एक गडी गारद केलाय बॉल क्रमांक 3. हा बॉल शपलवून खेळण्याचा प्रयत्न, एक पाय रवला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. धाव फलक जैसे थे आहे तिथेच थांबलेला आहे. 10 वरती धावा बनवणं फार महत्वाचं आहे. 24 बॉल मध्ये बॅटिंग चांगली करावी लागेल टीम श्री क्षेत्र नित्रळ या टीमला. शुभम सोनावणे तयार. आठव्या बॅटचा टोला, लॉंग ऑनला खेळाडू वेगाने येत आहेत. ओ व्हॉट अ कॅच, काय कॅच पकडलाय, जबरदस्त चित्त थरारक झेल. स्वतः पडले परंतु झेलला पडू दिलं नाहीये. कडक कॅच. सूरज शिंदे काय झेल पकडतायत. प्रेक्षकांची मन जिंकणारा झेल सूरज शिंदे यांनी पकडलाय. धावत आले आणि वेल जज कॅच पकडलाय. स्वतः पडले परंतु झेलला बॉलला सोडलं नाहीये. काय कॅच पकडलाय. जबरदस्त, कडक, जबरदस्त, अप्रतिम, लाजवाब. शब्द कमी पडतील असा झेल पकडलाय. आणि शुभम सोनावणे यांना माघारी पाठवण्यामध्ये अखेरकार यश आलं. एक चांगले ऑलराऊंडर होते परंतु मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी येत आहेत विशाल वांगडे. फार मोठी जबाबदारी, एकही धाव दिली नाहीये. शशी शिंदे यांनी 4 बॉल डॉट टाकलेत आणि 2 गडी गारद केलेत. या ओव्हरमध्ये टीम नित्रळला धावा मिळालेल्या नाहीयेत. परंतु एका बाजूला जमेची बाजू कोणती असेल. अमित वांगडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. सोबतील आता विशाल वांगडे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाठीमागे आमच्या बरोबर घडलं काय याचा विचार आता टीम नित्रळला करून चालणार नाही. इथून पुढे चांगलं काय करता येईल ना याचा प्रयत्न आता टीम नित्रळला करावा लागेल. येणाऱ्या फलंदाजांना धावा बनवावे लागतील. बॉल क्रमांक 5. शरीरापासून दूर नेला बॉल. पंचांनी सांगितलं की वाईड आहे. पहिली धाव या ओव्हरमध्ये येते टीम नित्रळसाठी. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचे अजूनही 2 बॉल या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. विशाल वांगडे यांना आज नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. बॅटिंगसाठी होत आहे तयार. हा बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत परंतु क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी, गलफान पनला नाही थारा. बॉल चालाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी 5 क्षेत्ररक्षक कॅचसाठी आले परंतु बॉलला थांबवू शकले नाही. विशाल वांगडे यांनी आल्या पावली हा आक्रमक टोला खेळलाय आणि टप्पा पडल्यानंतर बॉल सीमारेषा ओलांडतोय. सरळ 4 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा हा आलाय दिलासा देणारा चौकार टीम नित्रळसाठी. 15 वरती 2. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला शिंदेवाडी, एका बाजूला टीम नित्रळ अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते.
आणि अखेरकार बॅटची कडा, भाग्याचा सहारा नाहीये, विकेटचं पतन. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस टीम नितळणे बनवलेले आहेत. धावा 15, गडी गमावलेले आहेत 3. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाही आणि इष्टरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला. इष्टरक्षक होते तुषार, त्यांनी कोणतीही चुकी केली नाहीये. 15 वरती 3 अशी थोडीशी दयनीय अवस्था टीम नितळची झालेली आहे. आता येणाऱ्या फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जयवंत वांगडे, क्षमता आहे त्यांच्याकडे, परंतु आज अमित वांगडे यांना खेळ चांगला करावा लागेल. 12 बॉलमध्ये स्ट्रायकर जोडीतले बॅट्समन आहेत. यानंतरचा टॉस आपण अनाउन्स करूया आणि दोन्ही संघांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया टॉस करण्यासाठी. ओव्हर नंबर 3 साठी तुषार शिंदे नावाचा पर्याय आता निवडलेला आहे. तुषार शिंदे ओव्हर नंबर 3 मध्ये येतील. एका बाजूला अमित वांगडे, ज्यांनी अद्यापही खातं खोललेलं नाहीये. जयवंत वांगडे नुकतेच आलेले आहेत क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी. तुम्ही पाहताय नित्रळ विरुद्ध शिंदेवाडी हा सामना, मैत्री चषक लीग स्पर्धा. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी पाहिलं की उत्साह जास्त, विश्वास कमी, दात फेटाळलेली आहे. चला यानंतर टीम परळी आणि टीम सांबरवाडी या 2 टीमला विनंती की आपण टॉससाठी या, ज्यांनी एक सामना जिंकलेला आहे. आणि त्यानंतरची मॅच आहे कातवडी खुर्द आणि सायळी अशी मॅच होणार आहे. आपण नोंद घ्या, आपण टॉससाठी या. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. स्ट्रायकर एंडला अमित वांगडे आहेत, क्षमता आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम परळी आणि टीम सांबरवाडी या 2 टीम मध्ये पुढील मॅच होणार आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. मनसुबे काय होते या बॉलच्या पाठीमागे. गुडघा टेकवायचा होता, क्रीजच्या खोलीचा वापर करायचा होता आणि बॉल ऑन साईडला खेचायचा होता. अशा प्रयत्नामध्ये हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला प्रयत्नांना यश नाहीये. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे टॉप 4 मध्ये. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. बॅकफूटचा हा पंच आहे. क्षेत्ररक्षक येतील, बॉलची फेकी करतील. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय, परंतु या ठिकाणी टीम नितळला समुद्र उभा करावा लागेल बॅटिंग करताना. शेवटच्या या षटकातील काही बॉल शिल्लक, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर खेळलेला बॉल, क्षेत्ररक्षक वेगाने येतील. लॉंग ऑफचे बॉल वरती, बॉलची फेकी होईल आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळतील का धावा. 2 आणि हो 2 धावा मिळत आहेत, परंतु पहा धावा कशाही येऊत, परंतु धावा येणं फार महत्वाचं आहे. संकट आहेत, परंतु या संकटातून मार्ग टीम नितळला काढावा लागेल. संकटाचं स्वरूप हे वेगवेगळं असू शकतं, परंतु या संकटांना आज धैर्याने सामोरं जावं लागेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 19 वरती 3. स्ट्रायकर एंडला जयवंत वांगडे तयार. अंगावरती येणारा बॉल, उत्तर साजेसं नाहीये या बॉलच्या पाठीमागे. बॉल जे आहेत ना हे प्रश्नरूपी फलंदाजांना येत आहेत आणि आज फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, बॅटिंगसाठी जयवंत वांगडे तयार. एका बाजूला करंट रन रेट आहे 6.71 चा. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु आला तो डॉट. 18 बॉलच्या पाठीमागे बनवलेले आहे टीम नितळणे 19. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्राईक वरती असतील अमित वांगडे.
गणेश निप्पाने आलेले आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये टीम नित्रळची धावसंख्या आहे 19 धावा 3 गडी बाद. ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात. हा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर हा बॉल पाठवला आता मिड विकेट सीमारेषा पलीकडे. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. सरळ 6 धावेंसाठी फलंदाज अमित वांगडे यांनी हा बॉल पाठवला आपल्या स्टाईलने. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. छोट्या उसळीचा बॉल. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉलने केली हवाई सफर. बॉल सीमा पार. षटकार. धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे आता 25 धावा 3 गडी बाद. या ओव्हरची सुरुवात टीम नितळने बहारदार केली आहे. अंतिम षटकामध्ये धावा कुटाव्याच लागतील परंतु अंतिम षटक गणेश यांना चांगल्या प्रकारचं टाकावं लागेल. शेवटचे 5 बॉल. हाई बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक 2 वेगाने येत आहेत परंतु झेल होऊ शकली नाहीये. बॉलला आता बॅकअप दिलं. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. टीम नितळेची या ओव्हरमध्ये धावगती वाढलेली आहे. टॉस जिंकला टीम नितळने. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करताना सुरुवात तितकी चांगली होऊ शकली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये धावा मिळाल्या होत्या परंतु मधल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्येची गती कमी झाली. टीम नितळने काही विकेट्स गमावल्या परंतु शिंदेवाडीने ज्या प्रकारचा खेळ 2 ओव्हरमध्ये केला हा बहारदार होता. अंतिम षटकामध्ये आता टीम नितळला धावा मिळायला सुरुवात झालेली आहे. शेवटचे 4 बॉल. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. फुल टॉस बॉल. खेळाडू आहेत डीप मिड विकेटला. बॉल वरती येतील. बॉलची फेकी होतीये. 10 या बॉलच्या पाठीमागे निश्चित फक्त आणि फक्त एकच मिळेल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता परंतु स्ट्राईक आहे आता जयवंत वांगडे यांच्याकडे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. यानंतरचा टॉस आम्ही करत आहोत. श्री शशिकांतजी देवरे यांच्या शुभास्ते आम्ही हा टॉस करत आहोत आणि टॉस आहे परळी विरुद्ध डीजे संबरवाडी अशी ही लढत आहे आणि लढतीचा टॉस केला जाईल. आपण रिपोर्टिंग करा. 3 बॉलच्या नंतर आपला टॉस होत आहे. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आलेली नाहीये. खेळाडू वेगाने येतील बॉलवरती. बॉलची फेकी होतीये नॉन स्ट्रायकर एंडला परंतु विकेट मिळू शकलेली नाहीये. निश्चित ज्या प्रकारचा कॉल होता की स्ट्रायकर एंडला फेक हवी होती परंतु फेक ही नॉन स्ट्रायकर एंडला केली गेली परंतु 2 धावा मिळाल्या. 30 धावा 3 गडी बाद. टीम नित्रळ. शेवटचे 2 बॉल. स्ट्रायकर एंडला फलंदाज जयवंत वांगडे तयार. एका बाजूला शिंदेवाडी एका बाजूला नित्रळ अशी लढत. आक्रमण केलंय. खेळाडू आहेत 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. दोन धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. पहा ही जी जोडी आहे शिवम आणि प्रकाश बनगे हे सांबरवाडीचे 2 खेळाडू तुम्ही स्क्रीनवरती पाहिले. बॉलर तयार. शेवटचा बॉल. गणेश समोरच्या बाजूला आक्रमण केलंय आणि राज शिंदे बॉलच्या खाली होते. झेल निसटला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का तर या बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम नितळने बनवलेल्या आहेत धावा. त्या धावा आहेत 34 विजयासाठी बनवायच्या आहेत. टीम शिंदेवाडीला धावा 35 येणारे बॉल आहेत 24. आपण करूया टॉस. टॉस आहे सांबरवाडी विरुद्ध परळी. हा टॉस आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न होत आहे. याची आपण नोंद घ्या. परळी विरुद्ध सांबरवाडी हा टॉस होतोय. श्रोते हो, अप्रतिम निसर्ग
त्याचबरोबर आपण काही पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. आपण काही सन्मान संपन्न करत आहोत. 35 धावांची गरज आहे विजयासाठी. येणारे बॉल आहे 24. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. काही सन्मान आपण करत आहोत. श्री किसन विष्णुपंत देवरे यांचा सन्मान आपण करत आहोत. त्यांचा आपण सन्मान करूया. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. 24 बॉल 35 धावांची गरज आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. सोमनाथ मनवे आणि शशिकांत शिंदे ही जोडी आहे आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितीन वांगडे हिरो. पहिले षटक हाताळतील. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. टीम परळी या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टीम डीजे संबरवाडी या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. हा पहिला बॉल. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये आणि पहिलाच बॉल निर्धाव आलाय. सुरुवात पहिल्या बॉलची टीम नितळणे चांगली केली आहे. आतापर्यंत 200 चौकार या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत आणि 157 षटकार. गोलंदाज तयार. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि दुसरा इथे डॉट आलाय. मनसुबे काही वेगळे होते या बॉलच्या पाठीमागे सोमनाथ मनवे यांचे की हा जो फटका आहे तो मला स्विच हिटचा खेळायचा आहे कारण पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि हा फटका प्रयत्न हाच होता की पॉइंट आणि फ्लाय स्लिपच्या डोक्यावरतून खेळायचा आहे. 2 बॉल डॉट आलेत. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूंनी बाईक जर ग्राउंडमध्ये आणल्या असतील तर त्यांना विनंती आहे की आपण ग्राउंडच्या बाहेर पार्क करा. आणि टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्सच्या पाठीमागे जर कोणाच्या बाईक असतील 7763 ही जर बाईक कोणाची आहे तर त्यांना विनंती आहे की आपण थोडीशी आपण मैदानाच्या बाहेर पार्क करा अशी विनंती आहे आयोजन समितीची. हा नो बॉल आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल नितीन वांगडे यांना. फ्रीटचा बॉल आहे त्याच्यामुळे या बॉलच्या पाठीमागे बचावली जातील. खोलो टप्प्याचा बॉल. मिड ऑनला खेळाडू आहेत. बॉलची फेकी करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. आला तो डॉट. तीन धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. सोमनाथ मनवे एका बाजूला, शशी शिंदे एका बाजूला. आक्रमण केलं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक नाहीये डीपला. एक टप्पा घेत की बॉलने सीमारेषा ओलांडली. मोहर काय लागेल तर एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडली आणि अखेरकार सोमनाथ मनवे यांना यश मिळालंय आणि नितीन वांगडे यांच्यावरती या बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलंय. शफल झाले आणि त्यानंतर हा बॉल पाठवला मिड विकेट सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी आला तो चौकार. एक भारदार चौकार होता जो 17 क्रमांक 2चा पहिला चौकाराला. धावसंख्या 7-0 गडी बाद. नितीन वांगडे तयार. याही बॉलने गॅप शोधलाय आणि हा बॉल चाललाय आता बॅकवर्ड डी पॉइंटला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी लागोपाठचा दुसरा चौकार. या अगोदर सोमनाथ मनवे यांना फटके चांगले खेळता आले नव्हते परंतु हा फटका पहा. एक जबरदस्त फटका. स्विच हिटचा फटका. उलटा फटका. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी होतोय तो फरार. आलाय तो एक बहारदार वजनदार शानदार चौकार टीम शिंदेवाडी या टीमसाठी. धावसंख्या 11-0 गडी बाद. एका बाजूला बॅटिंग मध्ये नितीन वांगडे यांनी सुरुवात चांगली करून दिली होती परंतु गोलंदाजी करताना सुरुवातीचे बॉल चांगले टाकले परंतु शेवटचे काही बॉल त्यांचे महागडे राहिले. आता इथून पुढे समीकरण बदलत आहे. येणारे 18 बॉल 24 धावांची गरज आहे. टीम नितळला चांगली गोलंदाजी आज करावी लागेल.
18 बॉल 24 ची गरज. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे आपण वेळ घेऊ नका. सचिन चिकणे ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत हे षटक हाताळण्यासाठी. पार्टनरशिप जर आपण पाहिली ना तर 7 बॉल मध्ये 11 ची पार्टनरशिप आहे. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 11 धावा कुठलेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट आहे 8चा, करंट रन रेट आहे 11चा. म्हणजे रिक्वायर्ड हा कमी आहे आणि करंट जास्त आहे. याचा विचार नितळ टीमला करावा लागेल. कमी धावा कशा करता येतील, गुच्छामध्ये विकेट कशा टिपता येतील. 18 बॉल 24 ची गरज. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल. आक्रमण केलं या बॉलवरती, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज शशिकांत शिंदे माघारी. लांबी पडली कमी आहे या बॉलच्या पाठीमागे विकेटची हमी. फलंदाज शशी शिंदे माघारी. आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि अखेरकार आक्रमण फसलं. लांबी कमी पडली आणि श्रीकांतांनी पकडला सीमारेषेलगत एक चांगला झेल. धक्का क्रमांक लागला पहिला टीम शिंदेवाडी या टीमला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती तुषार शिंदे ऑलराऊंडर खेळाडू आहेत शिंदेवाडीचे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला पहिली विकेट टीम नितळला मिळालेली आहे. मॅच मध्ये आता रोमांचकता येईल का? सुरुवात चांगली केली. ज्यावेळेस टीम नितळने बॅटिंग केली होती त्यावेळेस टीम नितळला पहिल्या ओव्हरमध्ये 10 मिळाल्या होत्या. टीम शिंदेवाडीला 11 मिळालेल्या आहेत. हा फरक आहे. बॅटची कडा घेणारा हा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. परंतु एका बाजूला जमेची बाजू कोणती आहे तर सोमनाथ मनवे ज्यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 9 बनवलेले आहेत. या ओव्हरमध्ये अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण चर्चा करतो की टीम नितळला डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील. परंतु एका बाजूला सोमनाथ मनवे यांनी खेळ चांगला केलाय. फिनिश कोण करेल मॅच, फलंदाज की गोलंदाज? टीम नितळ की शिंदेवाडी? आक्रमण केलं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक नाहीये डीपला. पाठमोरा करतील. फार मोठा अंतर आहे. 2 खेळाडूंमध्ये फार मोठी दरी होती आणि याच दरीतून बॉल चालला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही. आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला एक लाजवाब फटका ही दरी पार करतोय 2 खेळाडूंमधली आणि बॉल ओलांडतोय सीमारेषा सरळ 4 धावेंसाठी. आता धावसंख्या आहे 16. 35 धावांचं 35 धावांचं लक्ष आहे. धावा आतापर्यंत 16 बनलेल्या आहेत. येणारे 15 बॉल 19 धावांची गरज. थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन होणार आहे शिवसह्याद्री परिवाराचे संस्थापक आदरणीय श्री ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे भाई यांचं आगमन होणार आहे या स्पर्धेमध्ये. पंचांनी सांगितलंय की हा बॉलची दिशा खराब आहे. सचिन यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. या गोष्टी आज टाळाव्या लागतील. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल. अधिकच्या विकेट कशा प्रकारचे टिपता येतील याचाही प्रयत्न करावा लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ मनवे 13 वरती बॅटिंग करतायत आणि हा बॉल आता पाठवलाय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. पहिल्यांदाच मन बनवलं होतं की सफल व्हायचं आणि या बॉलचा घेतला आस्वाद आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सोमनाथ मनवे यांनी सरळ 4 धावेंसाठी. हा जो बॉल होता तो फाईन लेग सीमारेषा तोडतोय. एक क्लासिकल स्ट्रोक. 21 वरती 1. सचिन पुन्हा तयार होत आहेत. शेवटचे 2 बॉल कमबॅक करणारे टाकावे लागतील. नितळ टीमला मॅच मध्ये राहायचं आहे तर टीम नितळला लढावं लागेल, झुंजावं लागेल. पराकोटीचा संघर्ष आज करावा लागेल. ही महत्वाची मॅच आहे आणि यावेळेला पहा मनसुबे ओळखले. यॉर्कर पद्धतीचा बॉल टाकलाय सचिन यांनी. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता 13 बॉल 14 ची गरज. हा तो डॉट बॉल पहा रिप्ले टेलिकास्ट युनिक लाईव्हचा कशा प्रकारे डॉट बॉल झाला. गोलंदाज पुन्हा तयार. सचिन राऊंड द विकेट.
शफल झाली आणि हाई बॉल आता डीप मिड विकेटला खेळाडू दोन कॅच होती परंतु इथे पाच झेल होऊ शकलेला नाहीये. एखादा झेल काय करू शकतो, एखादा झेल मॅचला कलाटणी देऊ शकतो याचा प्रत्यय आला होता वर्ल्ड कप मध्ये आणि पाच झेल घेताना प्रयत्न फसले. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न होता, सूर्यकुमार यादव यांनी पकडलेला झेल आपण पाहिला होता आणि भारतीय टीमने तो सामना जिंकला होता. म्हणजे एक कॅच काय करून देऊ शकते. तेवीस धावा, एक गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि इथून पुढे आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत धावा. 12 बॉल 12 ची गरज. या बॉलला सन्मान दिलाय. त्याचबरोबर टीम परळी या टीमला विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी पाठवा अशी आयोजन समितीची विनंती आहे. शुभम सोनावणे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. स्पिनर गोलंदाज. स्विच हिटचा फटका आणि आज काय बहारदार फलंदाजी केली सोमनाथ मनवे यांनी. हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. काय जबरदस्त बॅटिंग सोमनाथ मनवे मैदानाच्या आतमध्ये करताय टीम शिंदेवाडीसाठी आणि काय फटका होता, एक तंत्रशुद्ध फटका. सीमारेषा पलीकडे पायांवरती बसले आणि स्विच हिटचा फटका खेळलाय. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि सोमनाथ मनवे यांनी मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज दिली आहे. परंतु शुभम सोनावणे आज नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल, चांगले बॉल टाकावे लागतील. 10 बॉल 7 ची गरज आहे. शुभम सोनावणे तयार. एकच जाब या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. एकोणतीस धावा, अजूनही 6 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला तुषार शिंदे तयार. एका बाजूला शुभम सोनावणे तयार होत आहेत. आज लढावं लागेल, झुंजावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना चांगला खेळ करावा लागेल. प्रत्येक वेळेस सुरुवात ही शून्यातून नसते तर कधी कधी अनुभवातून असते आणि ती शिदोरी आज शुभम सोनावणे यांना खोलावी लागेल. हा बॉल चांगला. या प्रकारचा टप्पा टाकणं फार महत्वाचं होता. डॉट बॉल टाकलाय आणि याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक है. जब टूटने लगे हौसले ना बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील. जागा बनवली, बॅक फुटवरती गेले आणि बॉलने गॅप शोधलाय आणि बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार आलाय टीम शिंदेवाडीसाठी. हा चौकार जो विजयाच्या उंबरट्यापर्यंत घेऊन जाईल. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय आणि बॉल पाठवलाय डीप कव्हर सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी. आता इथून अवघ्या 2 धाव्यांची गरज आहे. येणारे बॉल 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी धावा 2. हे समीकरण शिल्लक राहिलंय. चला पुढचे 2 संघ विनंती आहे की आपण तयार राहा. पुढचे 2 संघ टीम डीजे सांबरवाडी आणि टीम परळी या टीमला विनंती आहे. चला घाई करा. शेवटचे आता बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे एका धावेचा बचाव करायचा आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या प्रकारचा इतिहास या अगोदर बऱ्याचशा ठिकाणी घडलेला आहे, परंतु मैत्री चषक लीग स्पर्धेमध्ये हा इतिहास घडेल का? अंतिम षटक विकासांच्या नावी आहे. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि त्याच उमेदीवरती टीम नितळसाठी हा सामना. बॉलला सन्मान दिलाय, डॉट आलाय, म्हणजे 5 बॉल आणि विजयासाठी एका धावेची गरज आहे. आज प्रयत्नांची पराकाष्ठा. विकास यांना आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. जीवनातले 5 सर्वोत्तम बॉल इथून पुढे टाकावे लागतील. 5 बॉल 1 ची गरज.
क्षेत्ररक्षक सर्व काही जवळ बोलवलेले आहेत आणि अखेरकार विजयाची धाव इथे संपादित केली आहे टीम शिंदेवाडी या टीमने. त्यांचं अभिनंदन आणि टीम नित्रळचा आपण आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. टॉप 4 मध्ये संघ शिंदेवाडी संघ जाऊन पोहोचलेला आहे आणि टीम नित्रळचा आपण आभार मानूया. तुम्ही चांगले खेळलेले आहात या लीग मध्ये, आपण संघर्ष चांगला केलात. आपल्याही संघर्षाला आमचा सलाम आहे. टीम नित्रळचे आपण मनपूर्वक आभार मानूया आणि त्याचबरोबर आपण कॅच ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रथमतः आपण अनाउन्स करूया. हा पुरस्कार आहे सूरज यांना आणि सामनावीराचा पुरस्कार आहे सोमनाथ मनवे यांना. यांना विनंती आपण या, हे पुरस्कार आपली वाट बघत आहेत. अजय देवरे यांच्या शुभांचे आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. त्यांना विनंती आहे की या आणि आपल्या खेळाडूंना विनंती आहे की आपण या आणि आपला पुरस्कार आपण स्वीकारावा. यानंतरची मॅच परळी विरुद्ध संबरवाडी. नित्रळ संघ या संपूर्ण लीग मध्ये चांगला खेळलेला आहे, परंतु एका बाजूला टीम शिंदेवाडीने या मॅच मध्ये बाजी मारली आणि अंतिम 4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलेलं आहे. सामनावीराचा पुरस्कार आपण सोमनाथ मनवे यांना प्रदान करूया. कॅच ऑफ द मॅच सूरज आहेत, हे पुरस्कार आपण आता प्रदान करूया. यानंतरची मॅच परळी विरुद्ध संबरवाडी या मॅचला सुरुवात होईल. चला घाई करा, दोन्ही संघ आपण घाई करा, वेळ घेऊ नका आपण.